छत्रपती संभाजीनगरमध्ये दुधाच्या दरात मोठी वाढ झाली असून सर्वसामान्यांच्या खिशाला चटका बसलाय। ज्या दुधाशिवाय अनेकांचा दिवस सुरू होत नाही, त्या सुट्या दुधाचे दर तब्बल 10 रुपयांनी वाढलेत। सध्या शहरात सुटं दूध 80 रुपये प्रति लिटर दराने विकलं जाते। अन्न व औषध प्रशासनाकडून भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थांवर सुरू असलेल्या धडक कारवाईचा परिणाम आता बाजारपेठेत दिसून येतोय। भेसळयुक्त दूध पुरवठ्यावर आळा बसल्याने शुद्ध दुधाचा पुरवठा कमी झाला असून पनीर, दही, खवा, तूप आणि लोणी यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांच्या दरातही वाढ झाली आहे। वाढती मागणी आणि घटता पुरवठा यामुळे ग्राहकांवर अतिरिक्त भार पडत आहे। याबाबत दूध डेअरी चालक निलेश नरवडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। 2-3 दिवसापासून दुधाचे रेट जास्त वाढलेले आणि आवक पण कमी झालेली आहे. म्हणा तशी आवक राहिलेली नाही. आणि आपण पहिलं तर भेसळ करतच नव्हतो, कारण आपलं सगळं घरचंच आहे. दूध, दही, तूप, पनीर, खवा, लोणी सगळं आपण घरीच बनवतो. कारण आमच्या घरी पण म्हशी आहेत स्वतःच्या. आपण काही बाहेरचं घेत नाही, कारण भेसळीचा विषयच येत नाही. कारण आमचंच घरचं दूध कमी झाल्यामुळं दुधाचे रेट पण आम्ही वाढले. आणि पनीर, खवा असन, तूप असन, लोणी असन, दही असन सगळ्याचे रेट वाढले. दुधाच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे घरगुती बजेट कोलमडू लागलं असून आगामी काळात पुरवठा सुरळीत झाला नाही तर दुग्धजन्य पदार्थांचे दर आणखीन वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते।